कळवण तालुक्यातील वन्यजीवांच्या अस्तित्वाला धोका, वन विभागाकडून अक्षम्य दुर्लक्षाचा आरोप। कळवण तालुक्यातील वनक्षेत्रात सातत्याने लागणाऱ्या वणव्यामुळे वन्यजीवांच्या अस्तित्वावर गंभीर संकट निर्माण झाले असून वन विभागाकडून होत असलेल्या अक्षम्य दुर्लक्षाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। तालुक्यातील कुंडाणे, मोहंदरी, निवाणे, नाकोडा, गोडाखाल, धनोली, कुत्तरबारी आदी भागातील डोंगररांगा व जंगलपट्ट्यांमध्ये लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संपदा जळून खाक होत आहे। वणव्यामुळे ससे, हरिण, रानमांजरे, कोल्हे, साळींदर, विविध पक्षी तसेच सरपटणारे प्राणी यांच्या अधिवासावर थेट परिणाम होत आहे। अनेक प्राण्यांना जीव वाचवण्यासाठी जंगलातून बाहेर पडावे लागत असून काही प्राणी आगीत होरपडल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे। पक्ष्यांची घरटी, अंडी, पिल्ले तसेच लहान वनस्पती पूर्णतः नष्ट होत आहेत। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक ठिकाणी वणवा नैसर्गिक नसून मानवी हस्तक्षेपातून जाणीवपूर्वक लावला जात आहे, तरीही वन विभागाकडून ना प्रभावी गस्त, ना तातडीची नियंत्रण यंत्रणा, ना दोषींवर कारवाई होत असल्याने आगीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। विशेष म्हणजे संवेदनशील भागात आग लागल्यानंतर अनेक तास कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी पोहोचत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्यात। त्यामुळे वनसंपदा व वन्यजीव दोन्हींचे मोठे नुकसान होत आहे। पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी वन विभागाने तातडीने विशेष मोहीम राबवून वनवे रोखावेत, सतत गस्त वाढवावी, ग्रामस्तरावर वनसंरक्षण समित्या सक्रिय कराव्यात व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे। वन विभागाने तात्काळ पावले उचलली नाहीत तर कळवण तालुक्यातील दुर्मिळ वन्यजीव आणि जैवविविधता कायमची नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट संपादकीय चेतन हिरेसह खुशाल देवरे, कळवण।